टेट 2025 मध्ये 100% शिक्षक भरतीचा प्रस्ताव नुकतंच माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितल्याप्रमाणे आलेलं आहे नियोजन विभागाकडे. हे तुम्ही ऐकलं असेल, परंतु तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा याच्या अगोदर सुद्धा बातमी येते की 100% पदभरतीला मान्यता मिळालेली आहे. बरं 100% पदभरती म्हणजे नक्की काय, त्याच्यामध्ये काय वास्तव आहे, किंवा मान्यता जी मिळालेली आहे ते सांगतात त्याच्यामध्ये काय वास्तव आहे. आणि त्याचबरोबर ही जर 100% पदभरतीचा जर प्रस्ताव मंजूर झाला आणि येणाऱ्या काळामध्ये संच मान्यता जी आर रद्द होतोय की नाही रद्द होत, त्याच्यानंतरची जी पुढची परिस्थिती असेल याच्यावरती थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, प्रथमतः हे लक्षात घ्या, 100% पदभरती करण्यात यावी यासाठी प्रस्ताव हा नोव्हेंबर महिन्यापासून नियोजन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाने पाठवलेला आहे आणि त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुद्धा चालू आहे. परंतु सध्या सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आणि त्याचबरोबर ॲक्च्युली गरज असताना जेव्हा शालेय शिक्षण विभागाने ठरवलं की जेव्हा पहिलीपासून CBSE सुरू करायचं, त्यामुळे शिक्षकांची तेवढी गरज आहे, क्वालिटी एज्युकेशन पाहिजे, सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा हवा आहे, खेळीमेळीचं शिक्षण हवं आहे, तर मात्र शिक्षक भरती केली पाहिजे, हा एक बेसिक गरज होती. आणि ते करत असताना याच्यासाठी जेव्हा फॉलोअप घेतला जातोय तरीसुद्धा आपण पाहतोय की तेवढी भरती पूर्णतः क्षमतेनं करणं गरजेचं असताना सुद्धा आजही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही आहे. तुम्हाला जे काही समजतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे की मंजुरी मिळालेली आहे, 100% पदभरती होऊ शकते. आणि त्याचबरोबर जे माननीय शालेय शिक्षण मंत्री, बघा चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे की पवित्र पोर्टल नियम बदलू, पाहिला नसेल तर पहा. जस्ट तुम्ही स्क्रोल केलं की प्लेलिस्टमध्ये गेलं की शासन निर्णय किंवा टीचर्स क्लबमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहून मिळून जाईल. रिसेंटली जस्ट टाकलेला आहे. त्याच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री यांना असं म्हणायचं आहे की 100% पदभरतीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही करत आहोत. परंतु त्यांनी असं म्हटलेलं नाही की 100% पदभरती येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. ही टॉकिंग अबाउट द रिझोल्युशन इयर, प्रस्तावावरती ते फक्त बोलत आहेत, त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही आहे. बरं, आता हे तर क्लिअर झालेलं आहे की 100% पदभरती होती की नाही माहीत नाही आहे. तरीसुद्धा बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न असतील की जर ह्याला जर 100% पदभरतीला जर मान्यता मिळेल की नाही, आणि मिळाली तर किती पदांची भरती 2025च्या शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. टेट 2025 जे IBPS पॅटर्नने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली आहे. मित्रांनो, प्रथमतः पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. सध्या 15 मार्च 2024च्या GR-मुळे की बरेच शिक्षक अतिरिक्त झाले, त्याच्यामुळे पहिल्यांदा जी काही पटसंख्या होती त्याच्यावरती 36 पर्यंत 76 पर्यंत 3-3 टीचर्स दिले जायचे. आता मात्र 20 पेक्षा पटसंख्या जर कमी असेल तर मात्र एकच शिक्षक आणि दुसरा मात्र कंत्राटी किंवा त्यांचं सुद्धा शाळा समूहीकरण, शाळा दत्तककरण किंवा हे जे काही नवीन नवीन योजना सरकारने आणलेल्या आहेत त्याच्यामुळे ऑलरेडी शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे फक्त एकच एक पॉझिटिव्ह एक आपल्यासाठी आहे, ते म्हणजे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये टेट 2022-23च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा बरीच पदं कपात करण्यात आली याच संच मान्यता GR-मुळे. आणि त्याच्यामध्ये जर 100% पदभरतीची प्रस्तावाला मान्यता जर नाही मिळाली तर मात्र पदभरती अगदी नावाला होईल, अगदी 3,000 ते 3,500 पदांची फक्त भरती होईल. कारण तेवढी आता राज्यामध्ये शिक्षकांनी म्हणजे निवृत्त झालेले आहेत, त्यामुळे तेवढ्या जागा आहेत. पण जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर मात्र याच भरतीमध्ये जरी संच मान्यता 2015चा GR जरी रद्द झाला नाही, शालेय शिक्षण विभागाचं असं म्हणणं आहे की तरीसुद्धा 10,000 ते 12,000 शिक्षक भरती टेट 2025मध्ये आम्ही करणारच आहोत. त्याच्यामध्ये कसं करणार आहोत, त्यांचे कॅल्क्युलेशन वेगवेगळे आहेत. त्यांचं म्हणजे असंच आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो की अनुदान टप्पा देण्यात आली, त्याच्यामुळे सुद्धा आता विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढते, झेडपीमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढते. नुकताच स्कॉलरशिप 5वी 8वीचा निकाल लागलेला आहे, त्याच्यामध्ये संख्या म्हणजे या झेडपीमध्ये शिकणाऱ्या महापालिकेमध्ये शिकणाऱ्या जे विद्यार्थी आहेत, नगर परिषद
नगरपालिका यांचा रिझल्ट चांगला येतो, त्यामुळे विद्यार्थी संख्यासुद्धा या अकॅडमिक इयरमध्ये वाढलेली आहे. कारण CBSE पॅटर्न सुरू झालेला आहे, त्यामुळे अर्थातच विद्यार्थी संख्या वाढली की शिक्षकांची तेवढी रिक्वायरमेंट नक्कीच आहे. आणि आता जी वाढलेली विद्यार्थी संख्या आहे त्यांची जी संचमान्यता आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि तोपर्यंत तेवढी पदं होतील. त्याचबरोबर प्रमोशन्स आलेले आहेत, निदेशकांची पदं बऱ्यापैकी रिक्त होणार आहेत, त्यामुळे सुद्धा इथे पवित्र पोर्टलद्वारे ही पदे भरली जाणार आहेत. त्याचबरोबर सध्या डी एड कॉलेजेसवरती भरतीसुद्धा पवित्र पोर्टलद्वारे होत आहे. त्यामुळे सध्या जे काही दावे करत आहेत की भरतीच होणार नाही आहे, कमी पदं होणार आहेत, त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे मित्रांनो. जर 100% पदभरतीचा प्रस्ताव मान्य झाला तर मात्र 10,000 ते 12,000 पदांची भरती संचमान्यता जी न रद्द होता टेट 2025मध्ये होईल. तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा किंवा तुम्ही याची क्लिप रेकॉर्ड करून ठेवा किंवा तुम्ही म्हणजे फॉर युअर सेक ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही ठेवा. आणि नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये हे डोळ्यांनी पाहणार आहोत, कारण याच्यावरती पूर्णतः ॲनालिसिस करून मंत्रालयातून ही माहिती घेतलेली आहे. कारण नुकतंच आता अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे ही माहिती मिळणं सहज शक्य झालेलं आहे. बरं, 100% पदभरतीला प्रस्तावाला मान्यता मिळेल का? तर मित्रांनो येस, त्या प्रस्तावाला मान्यता मिळू शकते. जरी आज तो प्रस्ताव पेंडिंग असला तरीसुद्धा येत्या काळामध्ये अधिवेशन संपताना यांना ह्या पदभरतीला मान्यता द्यावीच लागणार आहे. कारण यांनी खूप मोठी आश्वासनं देऊन ठेवलेली आहेत पालकांना, विद्यार्थ्यांना, आणि त्याच्यामुळे शिक्षक भरती करणं ही काळाची गरज आहे. RT ॲक्ट आपण सांगतो, त्यासोबत बरेच आपण ॲक्ट सांगतो, MEPS ॲक्ट सांगतो, बरेच ॲक्टनुसार तर शिक्षकांची भरती पदं रिक्त ठेवता येणार नाहीत. त्यामुळे सध्या जरी आपण पाहतोय की काही ठिकाणी सध्या कंत्राटी भरतीसुद्धा सुरू झालेली आहे ZPsमध्ये, काही ठिकाणी रत्नागिरीसारख्या. बघा तुम्ही नुकतंच मी सकाळी काही बातम्या शेअर केलेल्या आहेत, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथं आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळत जाते. जरी तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला तरीसुद्धा तुम्ही जर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवलं तर तिथं तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट्स मिळत राहतात. तुम्हाला कम्युनिटी पोस्टवरती ही माहिती मिळत जाईल, कारण नेहमीच तुम्ही व्हिडिओ पाहावा असं अजिबातसुद्धा नाही आहे. त्यामुळे जेणेकरून फक्त अपडेट्ससाठी तुम्ही ही थोडंसं याच्याशी कनेक्ट आहात. चला, जेणेकरून माहिती मिळेल. बघा त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास रत्नागिरीमध्ये सुद्धा आजच्या बातमीप्रमाणे इतकी पदं रिक्त आहेत, तरीसुद्धा आजही तिथे शिक्षक अवेलेबल होऊ शकलेले नाहीत. तर मग अशी कंडिशन असताना जर पदभरतीचा प्रस्तावाला मान्यता मिळाली, मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगते की श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून 9 जानेवारी 2025ला शालेय शिक्षण विभागाने आपल्याला उत्तर दिलेलं आहे. ट्विटरला ते लेटर तुम्ही पाहू शकता. व्हिडिओसुद्धा मी लाईव्हसुद्धा त्याच्यावरती घेतलं होतं की 100% पदभरतीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मला एक विश्वास आहे की आपल्याला ती मान्यता मिळणार आहे आणि 100% पदभरती टेट 2025मध्ये होणार आहे. भले आज प्रस्ताव पेंडिंगला असू दे, परंतु त्याला मान्यता मिळेलच, कारण त्या पद्धतीचं पूर्ण ते ड्राफ्टिंग, त्याला काय काय जोडलेलं आहे, महत्त्वाचे रिझोल्युशन हे शालेय शिक्षण विभागानं नियोजन विभागाकडे वित्त विभागाकडे पाठवलेले आहे. त्यामुळे त्याला मान्यता मिळेल. सो 10,000 ते 12,000 पदांची भरती टेट 2025मध्ये होऊ शकते. कुणी कसंही कॅल्क्युलेशन करू द्या, मायनस करू द्या, प्लस करू द्या, तुम्ही धीर सोडायचा नाही आहे. पण वेळ लागेल ह्या गोष्टींना. तुम्हाला नेहमी सांगत आले की तुम्ही बी प्लॅनवरती काम करा. शिक्षक भरती हे नंबर आला, उद्या रिझल्ट लागेल, नंतर त्याच्यावरती तुमचं पोर्टलला रजिस्ट्रेशन होईल. सेल्फ सर्टिफायचा नंतर अजून एक मोठी प्रोसेस आहे. ते झाल्यावरती संस्थांना किंवा व्यवस्थापन आहे, ZP, नपा, मनपा, DED कॉलेजेस आता आपण त्याच्यामध्ये घेऊया, अनुदानित, खाजगी अनुदानित, टप्पा अनुदानवाले, ह्या सगळ्या संस्था आहेत, त्यासुद्धा पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी त्यांनासुद्धा 1 महिना 2 महिना जागा अपलोड करण्यासाठी दिला जातो. त्याच्या अगोदरचा जो टप्पा जो खूप सगळे लोक मिस करताय तो म्हणजे आता नवीन संचमान्यता अजून एकदा रिवाईज होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर ही भरती होणार आहे टेट 2025ची. सो इट्स अ व्हेरी लेंदी प्रोसेस. आणि ते झाल्यावरती मग तुम्हाला ऑप्शन्स येतील, जे सध्या टेट 2022-23ची भरतीची जी प्रोसेस चालू आहे त्याला जवळपास नाही म्हटलं तर 8 ते 9 महिने 100% लागणार आहेत, प्लस लागतील, परंतु कमी लागणार नाहीत. सो आय रिक्वेस्ट की थोडंफार अपडेट घेत चला आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावरती फोकस करत चला. काही अपडेट्स येतील तर आपण चॅनलवरती नक्कीच देत राहू. बरं, याच्यामध्ये जर 15/2024चा जर GR रद्द झाला, सध्या आपण पाहतोय की कोर्टामध्ये सध्या त्याच्यावरती स्थगिती आलेली आहे. आणि बाकीचा त्या GRबद्दल बोलायचं झालं तर सध्या म्हणजे आत्ता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच आपण पाहतोय की महापालिकेच्या शाळा असेल, ZPच्या शाळा असेल, कंटिन्यूस त्याला विरोध करत आहेत. परंतु दादा भुसे यांनी अंग काढलेलं आहे. त्यांनी सांगितलं की कोर्टात निर्णय आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये समायोजन प्रोसेस अगदी थांबवण्यात आली होती.
शिक्षकांचं तरीसुद्धा शिक्षक जिल्हा बदलीसाठी अजून तेवढेच अग्रेसर आहेत. त्यांची असं आहे की आमची जिल्हा बदलीची प्रोसेस आहे थांबवलेली, ती सुरू व्हायला पाहिजे. त्यामुळे सध्या जरी संच मान्यतेच्या निर्णयाला जरी स्थगिती दिली असली तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट तारीख 13/8 आहे. पाहूयात 2025 आणि त्याच्यामुळे आपल्याला कळेलच की काय निर्णय येतोय. परंतु हा निर्णय आपले जे शालेय शिक्षण विभाग आहे त्यांच्या बाजूने नक्कीच लागेल हे आशा आहे. कारण तो जो आहे 15/2024चा GR तो म्हणजे खूप त्याच्यामध्ये बरेच अमेंडमेंट केलेले आहेत त्यांनी. 9 सप्टेंबरला केलेले आहेत बघा. 2 GRचे अमेंडमेंट आहेत. एवढं सगळं केलं असलं तरीसुद्धा तो पूर्णतः घातक आहे आणि तो रद्द होणारच आहे. हा आजचा शब्द आजच्या तुम्हाला सर्वांच्या व्हिडिओमध्ये मी सांगते. म्हणूनच तुम्हाला सांगितलं कधी पॉसिबल असलं ना तुमच्या डाउनलोड लिस्टमध्ये हा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये नक्की मला याची आठवण करून द्या जर माझं चुकत असेल तर. बिकॉज आपण ग्राउंडवरती काम करतो, आपली टीम ग्राउंडवरती काम करते शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून. म्हणूनच एवढं शक्य होतं आहे ते तुम्ही पाहत असाल. मला असं वाटतं बोलण्यापेक्षा, बोलून दाखवण्यापेक्षा कृती करणं महत्त्वाचं आहे आणि तो रिझल्ट तुम्ही पाहताय. सो जे तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे ती पूर्णतः काढून टाका. आणि जर तो GR रद्द झाला तर किती पदांची भरती होईल? तर मित्रांनो अर्थातच 100% पदभरतीची मी तुम्हाला 10-12 पदं 10-12,000 सांगितलेली आहेत. आणि इन केस हा जो GR रद्द होतोय त्याच्यामधली सुद्धा झाली तर अजूनच बरेच जागा रिक्त झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्यामुळे सुद्धा अजून एक 10 ते 12,000 म्हणजे नाही म्हटलं तर 20 ते 25,000ची भरती कुठंच गेली नाही आहे. जवळपास जेवढी दुसऱ्या टेटमध्ये भरती झाली तेवढी तिसऱ्या टेटमध्ये होऊ शकते. सो डोंट वरी. तुम्ही आत्ताच एवढं निगेटिव्ह होऊन कंटिन्युअस मला मेसेज करताय. आय डू अंडरस्टँड. यू पीपल आर व्हेरी वरीड. तुम्हाला कळत नाही आहे की कोणाचाही मेसेज आल्यावरती कसं रिॲक्ट व्हायचं. तुमचं टेन्शन मी समजू शकते, परंतु काळजी करू नका. वेळ ह्याला उत्तर आहे आणि वेळ हे मला असं वाटतं ताकदवान असते आणि ते तुम्हाला न्याय मिळवून देईल. फक्त जर चांगले मार्क्स असतील ना टेट 2025मध्ये तर तुम्ही काळजी करू नका. परंतु प्लॅन B वरती काम करत चला. नुसतं शिक्षक भरतीची वाट पाहून स्वतःची वाट लावून घेऊ नका. हे मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं. याचबरोबर अजूनही भरतीचे बाबतीमध्ये नेहमी काही ना काही बदल होत असतात. सध्या आपण पाहतोय की टेट 2025मध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव, इव्हन ग्रंथपाल सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक ही सुद्धा पदं आहेत. त्याच्या थ्रू शिक्षकेतर कर्मचारी भरती ही सुद्धा पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस आहेत. परंतु स्टील यू नीड टू वेट अँड वॉच. सब्र का फल मीठा होत आहे असंच आपण म्हणत चालूया. परंतु भरती होईल मित्रांनो. एकदम निगेटिव्ह होऊ नका. आणि GR रद्द करणं ते ना तुमच्या हातामध्ये आहे ना शिक्षण मंत्र्याच्या हातामध्ये आहे. ठरवलं तर शिक्षण मंत्री करू शकतात पण ते करणार नाही आहेत हे मला माहिती आहे. परंतु ते करू शकतात त्यांनी जर ठरवलं तर. त्यांचा आता क्लिअर स्टँड घेतलेला आहे. कोर्टात केस आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही. सो होप सो कोर्टातून निर्णय येईल. परंतु या सर्व प्रोसेसला वेळच लागणार आहे. सो म्हणजे तुम्ही एवढं निगेटिव्ह होऊ नका. 100% पदभरतीला मान्यताला प्रस्ताव ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी याच चॅनलवरती तुम्हाला लाईव्हवरती मी सांगेल. भले ते मंत्रालयातून असेल तर कुठेही असेल तेवढे सोर्सेस आहेत ते तुम्हाला नक्की 100% ऑथेंटिक माहिती दिली जाईल. सो मला असं वाटतं तुमच्या मनामधल्या बऱ्याच शंका असतील त्या दूर झाल्या असतील. खूप मेल्स, मॅसेजद्वारे, कॉल्सद्वारे मला असं वाटतं 2 दिवस झालं कंटिन्युअस तुम्ही खूप चलबिचल झालेले आहात. राज्यातल्या 2,33,000 उमेदवारांनी फॉर्म भरले. 2,11,000 उमेदवारांनी टेट 2025 दिली. त्यामुळे शिक्षक भरतीची आस लागणं, मी शिक्षक होणार लागणं हे साहजिक आहे. समजू शकतो सर्व तुमच्या ज्या काही आहेत म्हणजे तुम्हाला न सुटणारी कोडे आहेत ते समजू शकतो. परंतु वेट अँड वॉच. नक्की आपली चांगली पदभरती होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहेच आणि तुमचं सहकार्य आहे म्हणूनच आपण एवढं करतोय. याचं सर्व आणि सर्व श्रेय आपल्या यूट्यूब फॅमिलीला जातं. कारण मी नेहमी पाहत असते कोणतीही बातमी असू द्यात, कोणीही कुठं ट्रोलिंग करू द्यात जनरली मला, किंवा कोणी काहीही सांगू द्यात, कुठंही काही सांगितलं तर तुम्ही मात्र हक्काने मला सांगता, हक्काने मला तुमचे प्रश्न विचारता. मी नक्कीच माझी ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून तुम्हाला त्या प्रश्नाचं समाधान करण्याचं प्रयत्न करत असते. आणि असंच आपण एकजूट दाखवूया आणि ही भरतीची जी प्रक्रिया आहे टेट 2025ची ती सक्सेसफुल करून दाखवूयात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तिथं तुमचे डिटेल्स भरा तुम्ही जर भरले नसतील तर. कारण मित्रांनो वेळ आल्यावरती आपण त्याचा योग्य तो उपयोग करत राहूया. पुढचं दूरदृष्टिकोनाचा विचार केला तर मात्र नियोजनबद्ध कार्यक्रम केला तर कार्यक्रम फेल जाणार नाही. आणि मला असं वाटतं कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तो चलिए, कल भी हम लड़े थे, आज भी हम लड़ेंगे, कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे, इसी विश्वास के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र.